आज या ठिकाणी अंधेरीमध्ये अंधेरी पूर्व विभागामध्ये कोकणवासियांना आपल्या गणपतीच्या दर्शनाला, उत्सवाला, सणाला आपल्या गावी जायचं आहे आणि त्यासाठी कोकणवासियांसाठी आमचे आमदार मुरजी पटेल आणि सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगली सोय, उत्तम बसेस आणि सगळ्या कोकणवासियांना त्या ठिकाणी सोय निर्माण केली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या सगळ्या बसेस सोडवण्याच्या या कार्यक्रमामध्ये आणि कोकणवासियांचं दर्शन घेऊन गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्याच्या कार्यक्रमात सहभागी होतो. उद्धव ठाकरेंच्या स्वरात सूर मिसळत राज ठाकरेंनी देखील आता मतचोरीचा आरोप सरकारवर केला. मतचोरी नसून मती चोरीला गेली. जे या विषयावर बोलत आहेत त्यांची मती म्हणजे बुद्धी, याच्यावर शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मतचोरीचा विषय नसून मती चोरीला गेल्याचा विषय आहे आणि म्हणून स्वतःच्या पराभवाची कारणं ही त्या यंत्रणांवर फोडायची. यातून या पक्षांना काहीच बळ मिळणार नाही. आपल्या पराभवाच्या कारणांची मीमांसा न करता ती कारणं विरोधी पक्षाने यंत्रणांवर किंवा सत्ताधारी पक्षावर फोडून त्यांचं बळ अजून दुर्बळ होईल. जनतेचा त्यांचा विश्वास अजून कमी होईल. कारण मतदार हा राजा असतो, त्याने निवडून दिलेले आमदार आम्ही समोर आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा मनोज जरांगे ते मुंबईत 29 तारखेला आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आपलं म्हणणं मांडण्याचाही अधिकार आहे आणि सरकार मराठा समाजाबरोबरच आहे. मराठा समाजांच्या मागण्या ह्या सरकार गांभीर्याने घेऊनच हा आपला समाज आणि त्यांच्या मागण्या यावर सकारात्मकच विचार करतोय, एवढं मी सांगेन. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंची उपस्थिती लागली होती. यानंतर आता गणेशोत्सवाचं देखील राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंनी कुटुंब कुटुंबात एकाने एकमेकाकडे जावं यामध्ये आम्ही भाष्य काय करावं. गणपतीचं निमंत्रण एकाने दुसऱ्याला दिलं, चांगली गोष्ट आहे. गणरायाची त्या ठिकाणी आरती आणि दर्शन घेण्याची भूमिका दोन भावांची असेल, उत्तम गोष्ट आहे. ओके, थँक्यू.